हॅलो गाईज, आज मी तुमच्याबरोबर माझी छोलेची रेसिपी शेअर करणार आहे। एक मोठ्या पातेल्यामध्ये घ्या तुम्ही 4 टीस्पून तेल आणि त्याच्यात अख्खे मसाले टाकून कांदा परता आणि मग लागलीच अद्रक लसूण पेस्ट परता, छान लाल होईपर्यंत ते परता आणि मग टोमॅटो पेस्ट टाका त्याच्यात आणि तेही परता। प्रत्येक मसाले 1-2 मिनिटं तरी शिजवा आणि मग लाल मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि काळा मसाला हे टाका आणि मग तेही परता। छान तेल वर येईपर्यंत थोडा वेळ परतत राहा त्याला, कारण शिजल्यावरच त्याची टेस्ट वाढते आणि तेल वर आलं की मग छान दिसते पण ती भाजी। आणि मग नंतर स्वादानुसार तुमच्या टेस्ट अनुसार मीठ टाका आणि मग त्याच्यात बॉईल छोले टाका आणि तेही परता आणि त्याला पण छान परतून म्हणजे तेल वर येईपर्यंतच त्यालाही शिजवा, कारण छोलेमध्ये त्याचा टेस्ट गेला पाहिजे मसाल्यांचा सगळा। आणि मग वरून छोले मसाला टाका आणि त्यालाही शिजवा छान। आणि शिजवल्याच्या नंतर परता त्याला थोडा वेळ आणि तुम्हाला वाटेल तेवढं पाणी टाका, कारण मला थोडं जास्तच लागते म्हणून थोडं जास्त पाणी घातलेलं आहे, पण तुम्ही थोडं कमी टाकू शकता। आणि हे छान 10-15 मिनिटं छान छोट्या फ्लेमवर शिजत ठेवा आणि तेल वर आलं की त्यात छान कोथिंबीर टाका आणि पुन्हा 5 मिनिटं तरी त्याला शिजवा, कारण त्याचा टेस्ट खूपच छान त्या रस्स्यामध्येही उतरतो। माझ्या मुलांना पण हा टेस्ट खूप छान वाटतो। छोलेची रेसिपी ही अशी केलेली आहे मी, तुम्हाला खरंच आवडेल, एकदा तरी तुम्ही घरी करून बघा आणि त्याची दाबून बघा की ती शिजली की नाही शिजली। छान शिजतात ते, एकदम मऊसार होतात। आणि हे आहे तुमचं तयार झालेलं छोले, राईस आणि पुरी आणि पापड।